नाकाची जळजळ कमी झाली आहे ना ग आता? हो, आता बरं वाटतंय. बरं. दादा सॉरी म्हणाला का ग? ए पण तू अजिबात माफ करू नकोस हा त्याला. म्हणजे अगं मी सांगतेय ना तुला, दादाला अजिबात माफ नाही करायचं. त्याला एवढं रागवायची काहीच गरज नव्हती. अनन्याताई, जाऊ देत ना आता. नाही हा वहिनी. आणि हो तू पागळायचं वगैरे नाही हा, फक्त सॉरीच म्हणालाय तो. बघू ना अजून काय काय करतो ते. आणि हा त्याच्याशी जरा कमीच बोल, कळलं ना तुला? काय म्हणाले मी? हो चल येते मी. गुड नाईट. काळजी घे. गुड नाईट. अनन्या बरोबर बोलतीये. अथर्व खूप चुकीचं वागले तुझ्याशी. ते सॉरी म्हणाले म्हणून सहज सगळं सोडून देऊ नकोस. ताई अगं, ते सॉरी म्हणालेत मला, आणि मला त्रास झाला म्हणून त्यांना मनापासून वाईट वाटलंय. अच्छा, एका सॉरी तेवढं कळलं तुला? नाही ताई, तसं नाही, पण माफी मागितली आहे ना त्यांनी, आणि मी काहीच बोलले नाही म्हणून त्यांनी स्वतःच्या नाकाला सुद्धा बाम लावून घेतला. अगं काय? अच्छा, म्हणजे आता सॉरी म्हणायची वेगळीच पद्धत आणली अथर्वने. त्यांना माफ करायला हवं ना. अजिबात नाही. अजून थोडा त्रास होऊ दे. मी तर म्हणते तू बोलूच नकोस त्यांच्याशी. ताई अगं, असं कसं न बोलून चालेल? आता अथर्वशी बोलली नाहीस की करमत नाही ना तुला. तुझं प्रेम आहे त्यांच्यावर, त्यांना त्रास व्हायला नको हो ना. पण मीरा, तुझं प्रेम दिसतंय, आता त्यांचं प्रेम दिसायला नको. आणि मी मोठी बहीण आहे तुझी, माझ्यापासून काही लपणार नाही, सगळं कळतंय मला. जा, बर्फ वितळतोय.